वास्तुशास्त्राचं महत्व काय? मुळामध्ये प्रत्येक माणूस जो जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर जन्माला म्हणजे गर्भात राहिल्यापासूनच त्याच्यावरती पंचमहाभूतांचं अस्तित्व असतं. म्हणजे जन्माच्या आधीची प्रक्रिया जाऊ द्या, परंतु तुम्ही जर लहान बाळ जन्माला आल्यानंतर जर बघितलं तर बऱ्याच बाळांच्या ज्या आपण म्हणतो मोठी बांधक्या आहे, जेव्हा आपण त्याची उघडतो तेव्हा त्याच्या हातामध्ये तुम्हाला पहिल्यांदा माती दिसते. आता काळ बदलल्यामुळं मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाहीत, परंतु तुम्ही जर आवर्जून बघितलं कधी तर त्या लहान बाळाच्या हातामध्ये माती असते. ही माती येते कुठून? म्हणूनच आपण म्हणतो की हा जन्माला आलाय मातीतनं आणि जाणाराही मातीतच. म्हणूनच पुरुषाच्या वीर्याला रेत म्हटलं गेलं, म्हणजे तिथं पहिला संबंध पृथ्वीशी येतो. गर्भ राहिल्यानंतर त्याच्या ज्यावेळेस आत्मा येतो तेव्हा त्याचा तेजाशी संबंध येतो. मग पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांना आपलं शरीर बनतं. बाहेर जन्माला ज्यावेळेस ते मूल येतं त्यावेळेस बाहेरच्या वातावरणाला ते अनुकूल होतं, म्हणजेच त्या पंचमहाभूतांची या पंचमहाभूताची कनेक्टिव्हिटी होते. मग बाहेरचं पंचमहाभूत म्हणजे सगळं आपलं जग झालं. पण ज्यावेळेस आपण एखाद्या घरामध्ये जातो त्या घरामध्ये सुद्धा ते पंचमहाभूत असतं. त्या पंचमहाभूताला आणि ह्या पंचमहाभूतांना एकमेकांचं बॉन्डिंग होणं किंवा त्याचं जसं चॅनल ट्यून होतो तसं चॅनल ट्यून होणं म्हणजे ज्योतिष आणि वास्तुशास्त्र.